मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हॉटेलवर मराठी पाट्या लावण्याच्या सूचना। मराठीमध्ये पाट्या न लावल्यास खळखटाकचा मनसेने दिला होता इशारा। पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्याकडून मराठी पाट्या लावण्याचे आदेश। मुंबईमधील मोतीलाल नगरचा पुनर्विकास अदानी समूहाकडूनच होणार। रहिवाशांची पुनरावलोकन याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ग्रोथ हब उभारले जाणार। त्या अंतर्गत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पायाभूत सुविधा उभारल्या जाणार। महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडून अभ्यासानंतर अहवाल दिला जाणार। मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्टेशन दरम्यान धीम्या मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। या दरम्यान कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात लोकल थांबणार नाही। मंत्रालयामध्ये 1 ऑगस्टपासून डिजिटल प्रवेश अनिवार्य। ऑफलाईन प्रवेश बंद केल्याची सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिकेकडून परळ टीटी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा निर्णय। दुरुस्ती आणि बळकटीकरणाच्या कामासाठी 13 कोटी 82 लाखांचा खर्च केला जाणार। पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात होणार। नवी मुंबईमध्ये रिक्षा चोरी करून फरार आरोपीला जालन्यातून अटक। नवी मुंबईमध्ये अनेक दिवसांपासून रिक्षा चोरीचे प्रकार। बेलापूर, खारघर, कळंबोली, पनवेल भागातून रिक्षा चोरून जालन्यामध्ये विकल्याचा प्रकार। ठाण्यामधल्या येऊरमध्ये बांधकाम साहित्याच्या गाड्या परवानगीशिवाय नेण्यावर निर्बंध। बांधकाम परवानगीची नोंद वन विभागाकडे केल्यावरच बांधकाम साहित्य नेता येणार। ठाण्यामधल्या जुना कोपरी पूल 8 दिवस राहणार बंद। 26 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत पुलावर गर्डर बसवण्याचं काम करण्यात येणार। ठाणेकरांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन।